अर्थ मी काल काय सांगितलं होतं आपल्या भाषेत? झोका. काय म्हटलं होतं? तुम्हा आम्हा सगळ्यांना झोका माहितीये ना? सगळ्यांनीच कधी ना कधी खेळलेला असतो, बसलेला असतो, एन्जॉय केलेला असतो. आपल्याकडे तर झोका खेळण्यासाठी स्पेशल एक सण आहे माहितीये का? बरोबर आहे की नाही? मला आजपर्यंत कळालं नाही. नागपंचमी आणि झोका कुठून मला कळलंच नाही. असो असो असो, पण आहे ना नागपंचमीला झोका खेळलात का नाही कधी? मग कधी खेळतो झोका? नागपंचमीलाच ना. हा, मग आता तुम्हाला माहित आहे की तो झोका जो असतो तो खरं तर कर्व शेप मध्ये असतो. कर्व. अगोदर साधा झोका बघून घ्या. साधा हा झोका आहे. मग काही लोक म्हणतात झोक्याला 2 दोरे असतील. बरोबर आहे ना? पलीकडची दोरी दिसत नाही ना, ह्या दोरीमुळे झाकलेले असते. व्ह्यूवर असतं ना डिपेंड. मी असा थांबला असा, तुम्हाला माझा एकच कान दिसतो ना का दुसरा दिसतो? नशीब तेवढं तरी. व्ह्यूज, साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू असतात. पुढे तुम्हाला इंजिनिअरिंगला आहे सगळ्याच इंजिनिअरिंगला. पुढे पुढे बघूया. मग आता या झोक्यावर समजा ही कोण, आता प्राचीने आठवण करून दिली तर ही प्राची. झोक्यावर कोण बसले? प्राची. मग आता ती झोका खेळणार. झोका खेळणार म्हटल्यानंतर तिचा झोका असा पुढे येणार आणि असा मागे जाणार का असा वरती पुढे जाऊन वरती असा मागे असतो? म्हणजे ब्ल्यू कलर मध्ये का येलो कलर मध्ये ट्रॅक आहे? नशीब तेवढं कळतं. आणि म्हणूनच झोका खेळताना आठवतं कधी कधी त्या चिंचेच्या झाडाला किंवा आंब्याच्या झाडाला झोका असला, स्पेशली चिंचेच्या झाडाला झोका असला आणि पुढे काय छोट्या छोट्या चिंच असतील, आता मला काही राहिलं होतं चुकून, चिंच असतील तर आपण तो झोका घेत बऱ्याचदा त्याचे पानं ती चिंचा तोडायचा प्रयत्न करायचो. बरोबर आहे की नाही? पिंगा, पिंगा त्यालाच म्हणतात का? नाही का? ते असं पिंगा आहे ना काय, पण तो वेगळा आहे का? मग मला एक सांगा, तुम्ही काय करत असता बाळांना? थोडस वर जाता ना, आणि नक्की इथं जर दोरीची लेंथ यल असेल तर इथं सुद्धा किती असायला पाहिजे? यल. इथं सुद्धा किती असायला पाहिजे? यल. पण तुम्ही इथून इथं गेल्यानंतर ही हाईट होत असते. म्हणजे हाईट नेहमीच त्या लेंथ पेक्षा कशी असते? कमी असते. नेहमीच असते, कारण मोशन मध्ये असतो. पण काही लोक म्हणतील मग सर एका स्पेशल केसला तेवढीच असते. तेवढी कधी असेल? जेव्हा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आला किंवा मेन पोझिशनला असेल तेव्हाच ना. असो, तर आपल्याला तो झोका नाही बघायचा. आपल्याला असा पेंडुलम बघायचा आहे की त्याचं मोशन. आता मग हा ट्रॅक मी एकदम छोटा घेतला, एकदम छोटा. मग सगळ्या गावाला माहितीये हा जर कर्व असेल तर हा एवढा छोटा ट्रॅक हा स्ट्रेट पकडायचा असतो ना. म्हणून मी काल म्हटलं होतं की सिंपल पेंडुलम मध्ये ट्रॅक कसा असतो? स्ट्रेट असतो. ऍक्च्युअल मध्ये कर्व असतो, पण आम्ही थोडा ट्रॅक घेतल्यामुळे त्याला कसं बोलू शकतो? स्ट्रेट. कारण कुठलंही सर्कल आम्ही घेतलं, कुठलंही सर्कल, तर आम्हाला माहिती आहे ते कर्व असतं, पण आम्ही म्हटलं एकदम छोटा तुकडा घेतला तर त्याला आम्ही कसं पकडू शकतो? स्ट्रेट. हे लॉजिक असतं. लॉजिक आणि मॅथ मध्ये डिफरन्स आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितले व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लॉजिक अँड मॅथ. सारखं सांगितलं मी तुम्हाला. आणि मग आता हे तुमचं एवढं लक्षात आल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की बाबा मग हेही स्टडी नाही करायचं तर स्टडी कसं करायचं? तर अशीच एक फांदी, असाच सपोर्ट असेल, असाच एक लेंथ असणार आहे, स्ट्रिंग असेल, त्याला असाच ऑब्जेक्ट असेल, पण तो पुढे मागे नाही फिरणार, तर तो कसा होणार आहे? रोटेट होणार आहे. तो कसा होणार आहे? रोटेट होणार आहे. तो ऑब्जेक्ट रोटेट होणार आहे. मग तो जर ऑब्जेक्ट असा, बघा आता मी कालही सांगितलं होतं तुम्हाला, आत्ताही सांगतो, आणि ज्याचं इमॅजिनेशन होत नाही. दुर्दैव हेच होईल बाळांनो की तुम्ही समजून घेण्यावरती तुम्ही ताणच द्यायला तयार नाही, स्ट्रेस. आणि एकदा का समजून घेण्यासाठी काय ताण द्यायचं ते द्या. एकदा समजून घेतलं की पुन्हा विषय नसतो. पुन्हा कधीही अर्ध्या रात्री तुम्हाला तो टॉपिक विचारतात, तुम्ही सांगू शकता. मग आता हा तो झोका आहे. इनिशियली हा सिंपल पेंडुलम म्हटलं आणि याचं मोशन असं चालू झालं, पुढे मागे पुढे मागे पुढे. पण आम्हाला स्टडीलाच नाही ना आता. आम्हाला स्टडीला काय, तर असा पेंडुलम आहे, त्याच्यामध्ये त्याचं मोशन कसं होणार आहे? सर्क्युलर. मग आता तुम्ही विचार करा, तो इथं येतो आणि असा फिरतोय असा. याला ए पोझिशन म्हणा, याला बी म्हणा, याला सी म्हणा आणि याला डी म्हणा. आता तुमच्या लक्षात आलं तो ए इथं आहे तर बी इकडे आहे ना. मग ए आणि बी हा टोटल अँगल काहीतरी आहे म्हटलं, फाय म्हटलं. काय म्हटलं? फाय. पण काल आम्ही थीटा घेतला होता. काय म्हटलं होतं? तर या व्हर्टिकल सोबत हा एवढा अँगल, म्हणजे हा आणि हा जर 60 असेल तर व्हर्टिकल सोबत अर्धाच असेल ना. हे सगळं बोलणार आहे, काही विषय नाही. आणि मग काल आमचा सगळ्यात जास्त वेळ गेला होता
तो म्हणजे सिंपल पेंडुलम दाखवण्यासाठी. मग सिंपल पेंडुलम डिफाईन वगैरे काल आम्ही केला होता, तरी आज आम्ही डबल बघणार आहोत, त्याचा काही विषय नाही. तर सगळ्यांनी अगोदर पेंडुलम याचा अर्थ एक असा ऑब्जेक्ट त्याची जी काही मेन पोझिशन आहे त्याच्या पुढे मागे होत असतो असा अर्थ होतो. पण आम्ही कोनिकल पेंडुलम घेतल्यामुळे एक असा ऑब्जेक्ट तो काय होणार आहे, रोटेट होणार आहे. मग ऑब्जेक्टचं होईल सर्क्युलर मोशन, पण दोरीचं मात्र कोनिकल मोशन होईल म्हणायचं, कारण ती काय क्रिएट करणार आहे, कोन कळतो काय स्क्रीनचा, आणि ज्याला नाही कळत त्याच्याकडे आहेच हा पर्याय. बरोबर आहे का? माझी हेल्प करावी लागेल. मेहंदीचा कोन बघितलेलाच असेल ना, माहितीच असेल तुम्हाला मेहंदीचा कोन, बघितलेला असतो काय, सगळ्यांनाच माहित असतो. कोण माहित नसतो का? आयुष्यात मेहंदीच लागले ना असं कोण आहे? हा, इकडे सगळ्यांना सारखंच लावतं का? द्या ना प्लीज मॅडम, परफेक्ट आहे रे खरंच. ओके, असो. मग मला एक सांगा, परत मी एकदा रिपीट विचारतो, तुमच्या ऑब्जेक्टचं मोशन या सर्कल मध्ये होईल, पण दोरी मात्र इथं जोडलेली आहे. कधी दोरी इकडे असेल तर कधी दोरी या बाजूला असेल, कधी पुढच्या बाजूला असेल, कधी इकडे असेल. बरोबर आहे ना? म्हणजे दोरी ती स्ट्रिंग काय तयार करणार आहे, कोण तयार करणार आहे, तो ऑब्जेक्ट काय करणार आहे, सर्कल क्रिएट करणार. इथपर्यंत कळलंय तर का? इमॅजिन तर झालंय का? सर्कल होणं बांगडी सारखं एका ट्रॅकवरती फिरणं. ओके, मग हे कळालं असेल तर आता आपण डायग्राम कडे लक्ष देऊया. मग डायग्राम ड्रॉ करत असताना काल ठरल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट जर आम्हाला एका ऑब्जेक्टला टांगून ठेवायची असेल तर तो सपोर्ट जो आहे तो रिजिड असला पाहिजे. म्हणजे आता आपल्याच डोक्यावरती फॅन आपण भिंती वरच्या सिलिंगला टांगून ठेवलंय ना, फॅन. मग फॅन सिलिंगला ठेवला तर तुमच्या लक्षात आलं असेल ते वर खाली होतंय का? फिक्स आहे ना, फिक्स करून टाकले ते. म्हणून मी एक्स वाय याला मी म्हटलं स्लॅब, म्हटलं काय म्हटलं. मग आता स्लॅब हे आपल्या भाषेत झालं, पण टेक्निकली स्लॅबला ती लोक काय बोलणार, तर रिजिड सपोर्ट असतो. कसला सपोर्ट असतो? कारण त्याच्या पाठीमागे फिजिक्सचे काही ऍडजेक्टिव्ह असतात. कारण त्याचं मुवमेंट होणार नाही, त्याचं एक्सटेन्शन होणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. फोर्स जरी लावला तर त्याच्यात फरक पडणार नाही, अशा गोष्टी असतात. साधं सोपं समजून घ्यायचं. नाहीतर एक्स वाय रिजिड सपोर्ट, एक्स वाय रिजिड सपोर्ट, एक्स वाय कशाला? साधी सोपी गोष्ट आहे ना. एक्स वाय एक स्ट्रॉंग असा सपोर्ट आहे. मग त्याला तुम्ही म्हटलात कसला सपोर्ट रे बाळांनो? रिजिड सपोर्ट. चला, म्हणजे स्लॅब. आता मला सांगा, एखादी दोरी तर घ्यावी लागेल ना अगोदर. मग त्या दोरीची लेंथ किती पकडली तुम्ही? एल. चला, मग म्हटलं चला एल काय आहे, तर एक दोरी आहे. दोरीला काय म्हणता तुम्ही? स्ट्रिंग. काही लोकांना नाही कळालं तर ते म्हणतील लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम. चालते ना, आपल्या भाषेत जावा, काही बिघडत नाही. कुठल्या नोट्स मध्ये कशाला काय म्हटलंय, कशाला काय दिलंय, कुठला सिम्बॉल दिला, काही बिघडत नाही. सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला तुमच्या भाषेत कळतंय का. दुसरी गोष्ट, मग ती दोरी तेवढी घ्यावी लागेल. ही दोरी अशी घेतली. आता या दोरीला कुठला ना कुठला मला एक जड दगड बांधावा लागेल ना, छोटासा दगड बांधावा लागेल ना. मग त्या दगडाला आपल्यासाठी आपण याला काहीतरी नाव द्यावं लागेल ना. काय नाव देऊ रे? बी देऊ का? हा, चला मी त्याला म्हटलं बी फॉर बॉब. काही लोकांना बॉब नाही लक्षात राहिला, ते काय म्हणतील रे बाळांनो? कारण लहानपणापासून आम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट 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 असतं. असं काही स्पेशल करायचं काय विषय नाही. मग तो बॉब तर म्हणा किंवा त्याला ऑब्जेक्ट. आता जगातल्या कुठल्याही ऑब्जेक्टला कुठलाही ऑब्जेक्ट म्हटला की त्याचे स्पेसिफिकेशन काय असतात माहिती आहे का तुम्हाला? जगातला कुठलाही ऑब्जेक्ट, तुम्ही आम्ही ऑब्जेक्ट आहेत की नाही. मग आपल्याबद्दल सांगा बरं. तर कुठल्याही ऑब्जेक्टला मास असतं, बरोबर आहे की नाही. कुठल्याही ऑब्जेक्टला काही ना काही जागा लागते ना. आता मला सांगा, या जागेमध्ये साक्षी बसलेली आहे. जोपर्यंत ती उठून येत नाही बाजूला, तोपर्यंत दुसरी मुलगी तिथंच बसू शकते का? मी इथं उभा आहे. ही जर जागा समजा आदित्यला पाहिजे असेल तर मला अगोदर बाजूला सरकावं लागेल ना. तेव्हा त्या जागेत कोण जाऊन बसेल? म्हणजे जगातला कुठलाही ऑब्जेक्ट ऑक्युपाई स्पेस, त्याला काय होते? जागा लागत असते. त्याला स्वतःच काय असतं? मास असतं. मग मी म्हटलं एम काय आहे, तर तुम्ही काय म्हणाल? मास ऑफ बॉब तर म्हणाल किंवा ऑब्जेक्ट तरी म्हणाल. चालतंय का रे बाळांनो? ओके. मग आता हा जो बॉब आहे तो तुम्हाला सिंपल पेंडुलम मध्ये ठेवायचा आहे का कोनिकल पेंडुलम मध्ये ठेवायचा आहे? कारण आता तो आपल्याला स्टडीला पुढे आहे आपल्याला सिंपल पेंडुलम, आता काय आहे आपल्याला? कोनिकल.
मग कोनिकल पेंडुलम तुम्हाला माहित आहे एका 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 समजा आपण असं म्हटलं टी इज इक्वल टू 0 टायमिंगला समजा तो इथं आहे, थोड्या वेळाने तो तिकडे गेला असेल, नंतर इथं आला असेल, पुन्हा इथं असेल आणि त्याचं असं मोशन चालूच असेल ना. म्हणजेच मला असं वाटतं की तुम्हाला हे अगोदर समजायला पाहिजे. आणि मग दोरी मात्र जर ऑब्जेक्ट इथं असेल, याला आपण पोझिशन म्हटली ए पोझिशन, आणि इथं स्मॉल बी वापरला तर ही म्हटलं कॅपिटल बी पोझिशन. कधी ऑब्जेक्ट इथं पण असेल या बाजूला, बाहेरच्या बाजूला 3D मध्ये दाखवतो, 3D मध्ये समजतो ना. आता काही लोक म्हणजे खाली आलंय का, ते खाली नाही, कुठे आलं ते पुढे, आणि हे डॉटेड म्हणजे मागे, कळते ना तेवढं तरी. नाही तर ज्याला हे इमॅजिनच होणार ना ते म्हणणार दोरी एवढी, ऑब्जेक्ट इथं कस काय आला, लांबली दोरी. बरोबर आहे की नाही. काही काही झालं असतं, काय समजण्याच्या पलीकडे आपण चाललोय सगळं. मग आता हा सी आणि इथं मी असं खोटं 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 दाखवलं, याला मी डी म्हणू शकतो ना. म्हणजेच हा बॉब कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी असू शकेल, पण जर त्याचं मोशन जर थांबवलं तर बॉब कुठं असणार, या ओ या ठिकाणी ओरिजिनला असेल. मग हा बॉब फिरतोय, कधी तो ए ला असेल, कधी बी ला असेल, कधी सी ला असेल, कधी डी ला असेल. आणि झोका जर थांबला तो, सॉरी तो कोनिकल पेंडुलम जर थांबला तर तो कुठं असेल, ओ ला. कुठलंही मोशन थांबवलं तर असं येऊन थांबतं ना. किती कसलंही मोशन घ्या, काहीही घ्या, प्रयोग करून बघूया. आपल्याकडे थोडे पैसे कमी आहेत, नाहीतर आपण एक लॅब सेटअप करायचं आपलं सिरियसली. जोपर्यंत प्रॅक्टिकल करत नाही ना, नाही खरं सांगतो तू काय करायचं ते कर. खरंच एक झालं, थोड्या दिवसात आपल्याकडे खूप सारे पैसे येणार आहे. एकदा पैसे आले ओके. हा तो नाही, आता तिकडे तर काय रिॲक्शन देऊ शकत नव्हतं. रिॲक्शन मी कुठलं तर मूवी पाहिलं, आतमध्ये ठेवायचं नाही, एक्सप्रेस करायचं ना, तर व्हिडिओ होतो म्हणून आपण. ओके ठीक आहे. हा तर विषय असा होता की प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत आपल्याला काही नॉलेज येत नाही. आता बघा, आता मी अगोदर सिंपल पेंडुलम, सिंपल पेंडुलम, सिंपल तुम्हाला आम्हाला सवय. जो का बरं इकडे इकडे ह्याच्यात युट्यूब मध्ये चांगलं ना इकडे असं. आता हा सोडला मी झोका, थांबवला, झोका द्यायचं बंद केलं, बंद केलं. आता तो स्ट्रेट म्हणजे व्हर्टिकल झाला तो, मान्य. हा आता कोनिकल पेंडुलम झाला. आता हा पण सोडून देतो, व्हर्टिकलच येणार. म्हणजे काही जरी केलं, कुठलंही मोशन ठेवलं तर शेवटी तो कुठे येणार, त्याच्या मेन पोझिशनला येणार. बरोबर आहे ना. आता मेन पोझिशन याला जर असं इमॅजिन ऍक्सेस केला, असं खोटा 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 इकडे असं खोटा खोटा आणला तर याला व्हर्टिकल लाईन म्हणू शकता. मग जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट ए कडे असतो तेव्हा या व्हर्टिकल लाईन सोबत या दोरीने जो अँगल क्रिएट केला त्याला आपण म्हटलं होतं, हा कसला रे, तर आपण म्हटलं होतं सेमी व्हर्टिकल अँगल. आता काही लोक आणखी त्याच विचारात असतील की सेमी कशाला, सेमी तर आम्ही सोडलंय मागच. बरोबर आहे की नाही. सेमीला असेल ना, मला वाटतं ज्ञानेश्वरी सेमीलाच होती. बरोबर आहे की नाही. सेमीला होती, सेमीचा अर्थ अर्ध, म्हणून अर्धी बुद्धी, अर्धी राहिलीच नाही. बरोबर आहे की नाही. मग आता मला सांगा, मग हा 15 डिग्री असेल तर बाबांनो हा इकडचा किती असणार, हा पण थिटाच असणार ना. ऑब्जेक्ट ए ला गेला, याचा अर्थ याच्यासोबत 30 डिग्रीचा अँगल केला तर बी सोबत सुद्धा 30च करणार. मग टोटल किती होईल, 60 होईल ना. मग ऍक्च्युअल मध्ये टोटल अँगल हा अँगल ऑफ कोनिकल असतो किंवा कोनिकल अँगल असतो, पण आम्ही व्हर्टिकल सोबत घेतल्यामुळे तो अर्धाच भेटणार ना, त्याच्यामुळे त्याला नाव काय दिलेलं असतं, सेमी. सेमीचं पर्पज कळालं. ओके ठीक आहे. मग आता ज्या वेळेस हा ऑब्जेक्ट, आता पुढे जातो मी थोडस इकडे घेऊया. समजा बघा हे सर्क्युलर मोशन चालू आहे. कसलं मोशन चालू आहे, मग इथं ऑब्जेक्ट आहे, मी असं का दाखवलं, सर्कल कळालं ना, मला ह्या प्लेन मध्ये दाखवायचं. मग ऑब्जेक्ट इथं आहे आणि अँटी क्लॉकवाईज मोशन आहे, तर याची ही लिनियर व्हेलॉसिटी असते ना. म्हणजे सर्कम्फरन्स वरती तो ऑब्जेक्ट काय कव्हर करत असतो, तर अंतर, लेंथ मध्ये लेंथ कव्हर करत असतो. पण तो ए पासून जर समजा इथं एक्स कडे आला तर सेंटरला मात्र काय क्रिएट करत असतो, अँगल. बरोबर आहे की नाही. मग लिनियर व्हेलॉसिटी व्ही इकडे असेल तर अँग्युलर ओमेगा इथं अशी बाहेर येत असेल ना. शिकवलं ना मी तुम्हाला. स्क्रू तुम्ही जर असा अँटी क्लॉकवाईज फिरवला तर काय होतं, बाहेर येतो ना रे.
स्क्रू अँटी क्लॉकवाईज फिरवला तर तो काय करतो, बाहेर येतो, आणि क्लॉकवाईज फिरवला तर मध्ये जातो. बरोबर आहे की नाही? मग अँटी क्लॉकवाईज हे मोशन इथं तुम्हाला दिसतं याच्यावरती, म्हणजे ही झाली लिनियर व्हेलॉसिटी. कशावरती आहे? सरकमफरन्स वरती. आणि अँगल मात्र कुठं दाखवता? सेंटरला. अगदी तसं समजून घ्यायचं. मग मी म्हटलं ओमेगा काय असेल रे बाळांनो? त्या ऑब्जेक्टची कसली व्हेलॉसिटी? अँग्युलर व्हेलॉसिटी असेल. चालतंय का? हा. त्याच्यानंतर मला सांगा व्ही कसली व्हेलॉसिटी असेल? हा, लिनियर. काल इथंच आमचं डोकं फिरवलं होतं सगळ्यांनी. व्हेलॉसिटी असेल. आर काय असेल बरं? तर माहिती आहे सगळ्यांना. इथं खाली बॉक्स जो सर्कल क्रिएट करतो त्याची, म्हणजेच काय असेल? रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक असेल. बरोबर आहे का रे बाळांनो? मग एवढं सगळं झालेलं आहे. आणि मी असं म्हटलं, आता मुद्दा माझं म्हटलं एफ टी म्हटलं, काल टी घेतलं तर पुढे मला टी लागला ते ह्याच्यासाठी, पिरियडिक टाइमसाठी. आपलं ठरलेलं आहे तुम्ही मला एकच टॉपिक दररोज शिकवायला सांगा. दररोज वेगळा शिकवणार मी. वेगळा म्हणजे काय फॉर्म्युला उलट सुलट नाही होणार, पण सगळं चेंज होत राहील. ती तशीच डेफिनेशन सगळं तसंच असलं नाही होणार. मग काल आपण टी घेतलं होतं, पुढे मला टीच लागायला कन्फ्युजन होलं. मग एफ टी यालाच मी म्हटलं टेन्शन. बरोबर आहे ना? टेन्शन म्हणजे वन टाइप ऑफ फोर्स ना. टेन्शन कोणावर असतं? ऑन स्ट्रिंग. चालेल का? समजलं का? इथपर्यंत कळालेलं आहे का? मला असं वाटतं मी बऱ्याच वेळ बोललो. मी तुमची परमिशन असेल तर मी 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. तुला मी कितीदा सांगितलं काय? कितीदा बोललो तुला मी? कितीदा सांगितलं तुला? आजारी चुकीला माफी तरी सुद्धा एकदा दोनदा दिली होती. मी माझ्यात पण बदल करायला. कारण काही लोक म्हणले सर XYZ क्लासमध्ये ना माग बोललं तरी काहीच करत नाही, तुम्ही मारता. म्हणून म्हणलं आपल्याला काय ऍडमिशन पाहिजे, आपण मारायचो नाही. मग मी इकडे बघितलं एकदा, ह्यांचं चालूच होतं. जाऊ द्या म्हणलं, आपल्याला ऍडमिशन पाहिजेत ना, कशाला काय करायचं. परत बघितलं, परत त्यांचं चालूच होतं. 2दा म्हणलं नाही मारायचं नाही, ऍडमिशन कमी होतात ना. पुन्हा 3ऱ्या वेळेस पण तेच म्हणलं, ऍडमिशन केले ह्यांना धरून. बरोबर आहे की नाही? हा, विषय तो नाही रे सोन्यांनो. विषय काय आहे की जो फ्लो आहे, फ्लो तो जातो. आणि मग मान्य ब्रेक असायला पाहिजे, नाही असं नाही. पण बऱ्याचदा काय होतं की अशा सिच्युएशन मध्ये जिथं काय महत्वाचं सांगायचं तिथं जर ब्रेक झाला ना, तर कदाचित शिक्षक जी तुम्हाला चांगली गोष्ट सांगणार आहे एखादी, तोच विसरून जातो. कारण आता इथं काय आपल्याकडे प्रत्येक बुक किंवा असं काही नाही की मी वाचून एक्सप्लेन करणार आहे, असं तसं काहीच नाही. मग मला जर एखादी महत्वाची गोष्ट सांगायची असेल, समजा योगा तुमच्याकडे लक्ष दिलं ती विसरली, तर तुमचंच नुकसान आहे ना. असं काय? आणि तुमची रिॲक्शन मला डिस्टर्ब करते, हे तर मी मान्य करतो, कारण माझा स्वभावच तसं. एखाद्या लेकराला कळलं ना गेलं ते फार असं टेन्शन मध्ये एकदम टेन्शन गेलं, तर मी हे इमॅजिन करतो बाबा मी सांगितलेलं त्याला कळलं ना गेलं. मग माझ्या डोक्यात ते चालू होतं, त्याला का कळलं नाही गेलं असेल, का कळलं. सिरियसली मी तसाच आहे. तर प्रत्येक लेकरू अनमोल आहे, प्रत्येकाची रिॲक्शन महत्वाची आहे. आणि तुम्ही आता मला एवढंच म्हणायचंय बाबा, ज्यावेळेस एखादा महत्वाचा पॉइंट आहे तो झाल्यानंतर आपण 5-10 मिनिटाचा ब्रेक देतोय, नाही असं नाही. पूर्ण 1.5 तास तुम्ही असंच बसा असं काहीच नाही. शेवटी क्लासरूम मध्ये आम्ही एन्जॉय केलेलाच आहे, नाही असं नाही. पण तुम्ही 12वीला थोडे दिवस राहिले आणि कुठेतरी मला असं वाटतं एक अर्धा-पाऊण तास झालं की 5-10 मिनिटाचा ब्रेक तेवढ्यात एन्जॉय करून निघायचं. असो, इथपर्यंत सगळं कळालंय. मग आता मुद्दा असा आहे बाळांनो की हे शिकत असताना, आता महत्वाचं बोलूया आपण, हे शिकत असताना आम्हाला काय समजून घ्यायचं ठीक आहे आम्ही घेऊ, पण तुम्ही जे शिकवताय त्याच्यात प्रश्न कसे लपलेले असतील, आम्हाला कुठं लक्ष द्यायचं. तर आता शांत बघा, एवढं सगळं समजून घेतलं तुम्ही, ब्लाइंडली आपलं मास्तर हे करायला ते करायला, तुम्ही आपलं हा मागे आहेत. तुम्ही काय करायचं करा, आम्ही तुमच्या मागे आहेत म्हणल्यासारखं तुम्ही सिच्युएशन मध्ये आहे. पण आता तुमची मेंटॅलिटी काय पाहिजे ते नीट बघा, की तुम्ही जे शिकवताय ना त्याच्यात प्रश्न कुठले लपले असतील. तर हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे ना, तो गोल फिरणार ना. मग सर्क्युलर मोशन चालू असेल तर त्याला किती व्हेलॉसिटी असणार? सर्क्युलर अँड म्हणजे अँग्युलर अँड लिनियर, ओमेगा आणि व्ही.
मग तुम्हाला प्रश्न व्ही रिलेटेड येऊ शकेल का नाही? कुठे गेला आमचा व्ही? लिहिलंच का नाही आम्ही कुठं रे? हा, तुम्हाला याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न येऊ शकतो. आता काही लोक म्हणतील सर ते कळालं, आता पुढची गोष्ट सांगायची गरज आहे का रे बाबांनो? जर ओमेगा आहे तर ओमेगा म्हणजे 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी असतं ना, म्हणजे एखादा क्वेश्चन फ्रिक्वेन्सी रिलेटेड असतो, बरोबर आहे की नाही? आता दुसरी गोष्ट, तुम्ही यायचंय 7वीला, कुठे यायचंय? मला साधी सोपी गोष्ट सांगा, कुठलाही क्वेश्चन कशामध्ये पण तुम्ही बघा, तुम्ही त्या बुद्धिमत्तामध्ये बघितलं असेल, मॅथ मध्ये बघितलं असेल, सायन्स मध्ये बघितलं असेल, तुम्हाला सगळीकडे एक प्रॉब्लेम झालेला असतो, तो म्हणजे आम्ही कव्हर केलेला डिस्टन्स इज इक्वल टू त्या गाडीची स्पीड इंटू लागलेला टाइम असतो, बरोबर आहे की नाही? मग टाइम टी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड येतो, बरोबर आहे की नाही? असंच असतं ना. मग तुम्ही ओमेगा म्हणजे स्पीड आहे की नाही कुठली ना कुठली, तर तुम्हाला माहित आहे ओमेगा आम्ही कसं काढलेलं आहे, तर एक राऊंड मारायला किती वेळ लागतो? 2 पाय आर, आणि एक राऊंड मारण्यासाठी जो वेळ लागतो तो कसा असतो? म्हणजेच याच्यामध्ये ओमेगा मध्ये काय येऊ शकतो, किंवा सगळ्या गावाला माहित आहे सर 2 पाय ओमेगा, बरं का? सॉरी 2 पाय अंतर करू त्याला एका राऊंड, चला तर सगळ्यांना माहिती आहे ना एका राऊंडचं बरं का ते. हा, मग आता मला सांगा, आपण एक मिनिट माझ्याकडून चूक झाली बरं का, माझ्याकडून चूक झाली, प्लीज करेक्शन करता बोलता. 2 पाय आर नाही, कारण 2 पाय आर घेतला तर काय होईल रे? व्ही घ्यावा लागेल ना लिनियर. हा, सॉरी. हा, मग आता मला सांगा, मग ओमेगा आहे म्हटल्यानंतर इथं यालाच एफ इज इक्वल टू, सिन्स माहिती आहे आम्हाला 1/t असतं. मग आता एवढी बडबड झाली, याचा अर्थ काय रे? तर ज्या वेळेस आम्ही हा टॉपिक शिकवतो त्यावेळेस तुम्ही काय समजून घ्यायचंय, शिक्षक बिचारा त्याचा सिलेबस कव्हर करायला तुमच्याकडं काय पाहिजे, याचा अर्थ हा जर टॉपिक मी शिकतोय तर मला क्वेश्चन ओमेगा रिलेटेड विचारला जाऊ शकेल, मला क्वेश्चन व्ही वेलॉसिटी रिलेटेड विचारला जाऊ शकेल, मला क्वेश्चन एफ फ्रिक्वेन्सी रिलेटेड विचारला जाऊ शकेल, मला क्वेश्चन टी पिरियडिक टाइम रिलेटेड विचारला जाऊ शकेल. एवढं सगळं कळतंय का? आणि या टॉपिक मध्ये हेच क्वेश्चन लपलेले आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जर आम्हाला एखादी गोष्ट शोधायची असेल तर त्यासाठी आम्हाला त्याचा स्ट्रॉंग असा काय लागत असतो? फॉर्म्युला. फॉर्म्युला असणं म्हणजेच काय, तर त्याचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस असतं, संख्यात्मक अनालिसिस असतं. सकाळच्या लेक्चरला कोण कोण होते? प्रश्न दोनच प्रकारचे जगात असतात, एक क्वालिटेटिव्ह आणि दुसरा क्वांटिटेटिव्ह, संख्यात्मक. तर आम्हाला ह्या सगळ्यांचं फॉर्म्युले बघायचे असतात. म्हणजेच काय करायचं असतं, फॉर्म्युला का बघायचं असतं? तुम्ही सकाळी कोणतं उदाहरण सांगितलं होतं, ए बी वरती फोर्स टाकतो म्हणलं 100 न्यूटन, आणि बीसी वरती किती टाकतो? 500 न्यूटन. मग स्ट्रॉंग कोण? तर तुम्ही म्हणलं बी स्ट्रॉंग. म्हणलं कसं काय सर? 500 आहे की. म्हणजे त्या 500ने भरपूर ज्ञान तुम्हाला दिलेलं असतं. मग फिजिक्स मध्ये हेच तर आहे. तुम्हीच विचार करा की एचं गाव आहे 10 किलोमीटर, माझं गाव आहे 10 किलोमीटर, आणि साक्षीचं गाव आहे 20 किलोमीटर. तर तुम्ही काय म्हणणार? सर तुमच्यापेक्षा साक्षीचं गाव लांब आहे म्हटलं. प्राचीचं आहे 30 किलोमीटर. आता प्राची आणि साक्षीमध्ये तुम्ही काय म्हणणार? प्राचीचं लांब आहे, साक्षीचं जवळ झालं. लक्षात आलं का? लांब जवळ असं काहीच नाही. तुम्ही तुलनात्मक सगळं सांगत असता. ह्या जगात सगळंच तुलनात्मक आहे. तुम्हीच विचार करा ना, आता इथून आपल्याला जर म्हणलं आपलं दिल्लीला जायचंय, तर म्हणलं बापरे दिल्लीला किती लांब आहे, कारण तुम्ही तुलना तुमच्या गावची केलेली आहे. आता म्हणलं आपल्या दिल्लीला नाही जायचं, आपल्याला लंडनला जायचं. आता दिल्ली जवळ वाटेल की नाही? मी काय बोलायला कळतं का नाही? हे असंच असतं, जग असंच आहे, तुलनात्मक आहे, कम्पॅरेटिव्ह आहे. मग तुम्हाला हे सगळेच्या सगळे येतात, आणि या सगळ्या गोष्टीसाठी मग तुमच्या लक्षात आलं असेल बापरे, म्हणजे इथं एवढं सगळं शोधायचंय. मग एवढं सगळं शोधायचंय म्हटल्यानंतर तेवढंच मॅथमॅटिकल अनालिसिस पण स्ट्रॉंग असेल, आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागेल. आता तुम्हाला कळालं की बाबा हा जो टॉपिक आहे तो स्टडीज काय करायचा आहे, कारण तो फिरतोय म्हणजे त्याला वेलॉसिटी आहे. मग त्याला जर लिनियर वेलॉसिटी आहे तर सेंट्रल अँग्युलर पण आहे. मग लिनियर आहे, अँग्युलर आहे, फ्रिक्वेन्सी आहे, पिरियडिक टाइम आहे, आणि हे 4 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला तिथे येऊ शकतात. हे अगोदर तुम्हाला कळायला पाहिजे, तेव्हा कुठे इंटरेस्ट येतो. हा, मग स्टेट बोर्डाला क्वेश्चन कसा असेल, सीईटीला क्वेश्चन कसा येऊ शकतो, नीटला, ती पुढची पायरी झाली ना. पण तिथे ऍटलिस्ट कुठले पॅरामीटर आहेत आणि आम्हाला कशात इंटरेस्ट घ्यायचा एवढं तर तुम्हाला लोकांना कळायला पाहिजे. तर मला फक्त एवढं सांगा की दोरी कशी फिरते आणि हा बॉब कसा फिरतो. दोरी कव्हर करते कोण? तर बॉब खाली कव्हर करत असतो सर्कल. बरोबर आहे की नाही? आणि मला असं वाटतं याचं परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही बर्थडेला त्या टोप्या आणता बघा, टोप्या
परफेक्ट एक्झाम्पल. खाली बरोबर सर्कल आणि वरती काय केलं असतं, कोन असतो. कळलं इथपर्यंत? चला मग आता तयार आहेत का स्ट्रॉंग दुसऱ्या ह्याच्यामध्ये जायला, सेक्शन मध्ये, आणि त्याला मी म्हणणार आहे मॅथ्स. काय म्हणणार? आणि मॅथमॅटिकल अनालिसिस ज्याला करता येईल त्यालाच कुठली वस्तू जगातली कळत असते. मॅथमॅटिक्स शिवाय काही 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 कळत नसतं. एक साधं सोपं उदाहरण आहे, एक साधं सोपं. 2 शेतकरी आहेत. एक शेतकरी म्हणला मला 50 टन ऊस झाला म्हटलं. किती झाला? आणि दुसरा म्हणला मला 80 टन ऊस झाला म्हटलं. तर कोणाला जास्त झाला? हा, पण आता हे बोलताय ना, तो म्हणला मला 2 एकर मध्ये 80 झाला, हा म्हणला मला 1 एकर मध्ये 50 झाला. आता कोणाचं उत्पादन पर एकर जास्त आहे? 50 वाल्याचं, कारण 80 वाल्याचं किती झालं? 40. अनालिसिस करताना कसं कसं केलं जातं कळलं का? थोड्या वेळापूर्वी तुम्हाला काय वाटलं की 80 टन झाला ह्याला ऊस. अरे पण 80 टन किती? 2 एकरात झालं ना. आणि दुसऱ्याला 1 एकरात 50 झाला. मग त्याच्याकडे जर 2 एकर वावर असतं तर त्याला किती झाला असता? समजतं का मी काय बोलतो? कळतंय का? समजा एक मुलगी, एक बाई एका तासामध्ये 10 चपात्या करते. हा, एक बाई एका तासामध्ये 10 चपात्या करते. तर 2 बाया एका तासात किती चपात्या करतील? हा, व्हेरी गुड. तुझं उत्तर 100% बरोबर आहे. अरे बोलत बसते तरी पुन्हा. ठीक आहे, असं आलं का लक्षात? नक्की ते असलं हुशार आहे, बाकीच घेत नाही त्याला. हा, मग आता इथं ऑब्जेक्ट आहे की नाही? आता त्या ऑब्जेक्ट कडे बघा. ऑब्जेक्ट वर फोर्स पडतायत का? तर सगळ्यात अगोदर ऑब्जेक्टला मास आहे का? मग ज्याला मास असतो त्याला पृथ्वी ओढत असते का? ज्याच्याकडे मास आहे त्याला अर्थ ओढेल का? तुम्ही आम्ही अशा हवेत राहतो का खाली ओढलं जात आपल्याला? हा पेन सोडला की खाली पडतो ना. कुठलाही ऑब्जेक्ट खाली का पडतो? कारण त्याच्यावर फोर्स ऍक्ट होतो. बरोबर आहे ना? मग आता नीट बघायचं आपण, याला थोडंसं मोकळ्या अनालिसिस प्रॉपर करा बरं का. आता जर चुकलं तर बघा. आता थोड्या वेळासाठी हा बॉब तिकडे ठेवू, थोड्या वेळासाठी हा बॉब तो ऑब्जेक्ट. मग खाली टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ इकडं वेट म्हणजे वन टाइप ऑफ फोर्स असतो ना, आणि त्यालाच मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू, सगळ्या गावाला माहित आहे. म्हणजेच या दगडाला, या बॉबला, या ऑब्जेक्टला कोणीतरी खाली ओढतं. म्हणजे एक फोर्स कुठे आहे? टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. मग मला तुम्हाला खाली ओढत असेल तर आपण खाली जायला पाहिजे की नाही? पण समजा आपल्या सगळ्यांच्या कमरेला एक रस्सी बांधली, दावं बांधले, आणि आपल्याला असं टांगून ठेवले. रस्सी जर स्ट्रॉंग असेल तर आपण तसेच राहणार ना, आणि रस्सी वीक असेल तर तुटणार आणि खाली पडणार. मग ती दोरी वीक आहे, दोरी वीक आहे तर आपण खाली पडलो. म्हणजे दोरीला आपलं वेट हँडल करता आलं, दोरीला तेवढा फोर्स हँडल करता आला. जर दोरीने फोर्स बॅलन्स केला असता तर आपण खाली पडलो असतो का? बॅलन्स करणं म्हणजे कॅन्सल करणं, कळलं का? बॅलन्स करणं म्हणजे कॅन्सल करणं. बॅलन्स शब्द कशासाठी वापरायचा? कॅन्सल साठी वापरायचा. समजा आता तुमच्याकडे एक रस्सी, माझ्याकडे, आपल्या दोघांनी एक रस्सी, तुम्ही तिकडून 100 न्यूटन फोर्स लावला, मी पण इकडे 100 न्यूटन फोर्स लावला, तर तुमचं मोशन माझ्याकडे, माझं तुमच्याकडे होतं का? आपण जाग्यातच असतो. म्हणजे तुमचा 100 कुठे गेला? कोणी केला? एवढं कळते ना, त्यालाच म्हणायचं बॅलन्स केला. त्याला काय म्हणायचं? बॅलन्सचा अर्थ कळाला का? ओके. मग आता हा तर खाली ओढतोय, मग दगड खाली जायला पाहिजे की नाही? पण दगड तर तेवढ्यातच गोल फिरायला, म्हणजे दगड खाली चालला का? म्हणजे नक्कीच असं कोणीतरी आहे त्याला वर वाढायले ना. अरे खाली खाली यायला पाहिजे, खाली येत नाही, म्हणजे अपोजिट बाजूला कोणीतरी असलं पाहिजे ना. असो, पण त्याच्या अगोदर इकडे जाऊया. मग ही दोरी आहे ना येलो कलर मध्ये, आणि दोरीवरती एक फोर्स पडलाय, तो फोर्स ड्यू टू टेन्शन आहे ना. हा, आणि याला असा पॉइंट म्हटलं की तो पॉइंट काय, तर ही बांधलेली गाठ आहे कुठं, तर त्या स्लॅबला. हा पॉइंट आहे तो. याला काहीतरी नाव द्यायचं का रे? समजा आपण नाव दिलं पी म्हटलं. नाव काय दिलं त्याला? पी. मग आता तुम्हाला माहित आहे या दोरीवरती टेन्शन आलंय, म्हणजेच काय पडलाय? फोर्स पडलाय. आता दोरीवर फोर्स पडला, पण ती दोरी एक काम नाही 2 कामं करायला लागली. पहिली गोष्ट, ह्या दगडाला खाली पडू देत नाही. दुसरी गोष्ट, त्याच दगडाला गोल 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 म्हणजेच बॉबला गोल फिरवते. म्हणजेच बाळांनो, आता इमॅजिन करा की तो असा ट्रॅक आहे, हा खोटा खोटा ट्रॅक इकडे असा पकडा, आणि हा सेंटरचा पॉइंट आहे ज्याला तुम्ही नाव ओ दिलंय. मग ही रेडियस आहे ना. आता तुम्ही इमॅजिन करा की फोर्स ऑलवेज टुवर्ड द सेंटर आहे, म्हणजेच फोर्सची डायरेक्शन ही आहे. मग आता हा एकटा फोर्स काम करतोय 2. मग कुठलीही एक गोष्ट जर 2 कामं करत असेल, एक उदाहरण, तुमच्यापैकी कोणाची मम्मी जॉब करते का? जॉब, मम्मी जॉब करते का? हा प्लीज.
जादवर तिची मम्मी जॉब करते. घरात कुठलीही स्त्री जॉब करत असेल तर 24 तासातला वेळ त्या आईने 24 तास म्हणजे एक फोर्स कंप्लीट पकडा, त्याच्यातले 8 तास तर सगळ्यांनीच काढून टाकायचे झोपण्यासाठी. समजा राहिलेला जो काय वेळ आहे, जी आई घरात काम करते सगळ्याचा सगळा टोटल कंपोनंट घरात वापरलाय, पण जी जॉब करते तिने 16 तासापैकी 8 तास एक तुकडा बाहेर जॉबसाठी वापरलाय आणि राहिलेला 8 तासाचा एक तुकडा घरातल्या कामासाठी वापरलाय. म्हणजे 16 तासाचे 2 तुकडे केले, 1 तास बाहेर 1 तास घरात, असा जात झाला ना त्याचा. मग कंपोनंट असणं म्हणजेच काय, तर एकच गोष्ट त्याचे काही तुकडे होणं. मग मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं की 10,000 रुपये म्हटलं आपल्याकडे आणि आपल्याला महिनाभर खर्च पण भागवायचा. तर हॉस्टेलच्या मुलींना माहिती चांगलं. समजा रूम करून कोण राहतं मुलींमध्ये, समजा उदाहरण तेजस्वी उदाहरण घेतलं, मुलं बरीच आहेत. समजा बाळानं तुम्हाला 10,000 रुपये घरच्यांनी दिले 1 महिन्यासाठी आणि तुमचा इथला राहण्याचा सगळा हॉस्टेलचा बाकी सगळा टोटल खाण्याचा नाश्त्याचा सगळा खर्च तुमचा झाला समजा 6,000 रुपये झाला. टोटल खर्च 6,000 रुपये झाला, तर तुमच्याकडे शिल्लक किती राहतील? 4,000. मग तुम्ही आत्ताच त्याला आपण असं म्हणतो, काय म्हणतात त्याला, अर्थसाक्षर म्हणजे इकॉनॉमिकल नॉलेज असणं त्याला थोडस. मग आता तुम्ही एवढे मोठे झाला, तुम्हाला कळायला लागलं इम्पॉर्टन्स ऑफ मनी, पैशाचं महत्व कळायला. मग माझा एक मित्र आहे, सीए आहे, तो मला नेहमी सांगत असतो, तू किती कमवतो यापेक्षा तू किती सेव्हिंग करतो महत्वाचं. त्याचं एकच वाक्य असतं, तू किती कमव पण तू सेव्ह किती करतो हे मला सांग म्हणत असतो. मग आता हेच एज्युकेशन समजा तुमच्याकडे आले, मग घरच्यांनी तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये द्यायचे ठरवले, तुम्ही काय गोंधळ घालायचं घाला. मग तुमच्यातला एखादा नमुना असा आहे, तो 10,000 दिले 10,000 खर्च करतो. पण एक मुलगा असा आहे की त्याला 6,000 खर्च होतो आणि 4,000 तो त्याच्या अकाउंटवरती टाकतो. दर महिन्याला तो 4,000 रुपये टाकतोय समजा. मग आता त्याने 10,000चे किती भाग केले? 2 केले असतील. मग जसे घरी येऊन त्याला 10,000 रुपये आले, त्याला आता मागच्या 2 महिन्यातला त्याला अनुभव आलाय की आपल्याला किती लागतात? 6,000 लागतात. तो आल्याबरोबर पैसे पहिले 4,000 काय करत असेल? बँकेत टाकत असेल, स्वतःजवळ किती ठेवत असेल? 6,000 ठेवत असेल. मग 10,000 ही टोटल अमाऊंट झाली, त्याचे किती तुकडे केले? 2. एक सेव्हिंग साठी आणि दुसरा खर्च करण्यासाठी, बरोबर. एक बचत एक खर्च होतो. एक्झॅक्टली हा मेन तुकडा आहे आपला, त्याचे 2 तुकडे होणार. ह्या एका दोरीला 2 कामं करायचे. पहिली गोष्ट ऑब्जेक्ट खाली पडू द्यायचा. मग खाली पडू द्यायचं नाही. जर समजा खालचा फोर्स आहे 100 न्यूटन, तर त्याला उचलण्यासाठी वरच्या बाजूला बरोबर किती लागणार? 100च न्यूटन, बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट, आता तुम्ही मला सांगा, जर हे मोशन जर थांबवलं, समजा आम्ही जर कोनिकल पेंडुलम जो आहे त्याचं मोशन जर थांबवलं, इकडे बघा काय होतं ते. आता हे मी थांबवलं तर तो इकडे जाऊन थांबणार का व्हर्टिकल येऊन थांबतो? म्हणजे नक्कीच त्याला एवढ्या बाजूला आणण्यासाठी, इतकं लांब आणण्यासाठी कोणी ना कोणी लागत असेल ना, तर तो कुठे येऊन बसणार? सेंटरला ना, बरोबर आहे ना. मग त्याला तर पाहिजे सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन साठी फोर्स कुठला द्यावा लागणार? सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स ऑलवेज कुठं आहे? टुवर्ड्स दी सेंटर आहे. मग एकटी दोरी गोल फिरवते म्हणजे लागणारा सेंट्रिपिटल फोर्स देते. त्याचबरोबर त्या ऑब्जेक्टला खाली पडू देत नाही, म्हणजेच त्याला बॅलन्स करणारी रिएक्शन वरती प्रोव्हाइड करते, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा बरं, हे म्हणजे हे आहे ना. मग जर ही एक व्हर्टिकल लाईन आहे तर याला मी पॅरलल एक इमॅजिनरी लाईन अशी ड्रॉ केली, चालतं का? मग ही लाईन आणि ही दुसरी लाईन पॅरलल आहे ना. मग हा थीटा आहे तर हा सुद्धा कोण असला पाहिजे? कालच सांगितलं होतं ना. आणि एवढं करून ज्याचं जॉमेट्री एवढं वीक आहे, त्याला साधी वाक्य काहीच कळत नाही, तर त्याला डबल सांगावं लागेल. एक लाईन पॅरलल, ही दुसरी पॅरलल, आणि आपण एक लाईन अशी ड्रॉ केली ती इंटरसेक्ट करते, तर हा थीटा असेल तर हा सुद्धा. म्हणजे काल तुम्ही आला कसले अँगल म्हणला होता? अल्टरनेट अँगल झालेला असतं ना 8वी 9वीला, 7व्या 8वीला झालेलं असतं. मग तुम्ही मला सांगा, हा थीटा आहे. मग आता शांत डोक्याने बघा, इकडं वेट आहे mg, बरोबर आहे का? आणि याला बॅलन्स करणारा हा कंपोनंट आहे. आणि लागणारा सेंट्रिपिटल फोर्स कोण देणार आहे? तर याच्यातला एक तुकडा, म्हणजे हा मेन आहे, याचा हा एक तुकडा आणि हा दुसरा तुकडा, बरोबर आहे का? मग काही लेकरू, इथं एक तर लेकरू असं असतं, ते म्हणते सर हे कळालं, हे कळेना गेलं, कारण तुम्ही इथून हे कसं काय आणलं? तर बाळांनो, हा जर थीटा असेल तर त्याची अपोजिट बाजू इथं दाखवण्याची इथं दाखवता येत असते. आणि एवढं करून नाही कळालं की मग त्यांच्यासाठी आणखी एक आपल्याकडे ऑप्शन असतो. तुम्हाला माहित आहे की आपण ट्रायंगल लॉ स्टडी केलेला असतो याच्यामध्ये, स्केलर वेक्टर मध्ये. हा एक फोर्स ऍक्ट होतोय
आणि इथून एक दुसरा फोर्स ऍक्ट होतो, असा असेल तर तुम्ही लोक काय म्हणायचे की आपण याला एक पर्याय करू शकतो. काय करायचं म्हटलं तर तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही ऍटलिस्ट हे तर ऐकलं असेल, एकाच ऑब्जेक्टवरती समजा हा एक फोर्स ऍक्ट झाला, हा दुसरा फोर्स ऍक्ट झाला, तर तुम्ही काय करायचे, हाच फोर्स ऍज इट इज पुढे शिफ्ट करायचा, म्हणजे इथे घ्यायचा. मग समजा हा पी आहे तर याची डायरेक्शन कशी राहणार एक्झॅक्टली सेम, आणि याचं जर मॅग्नेट्यूड 10 न्यूटन असेल तर याचं सुद्धा किती राहणार. मग हा जर अँगल थिटा असेल तर हा सुद्धा किती असणार. मग इथला इथं आणू शकतो, इथला इथं घेऊन चालू शकतो, पण डायरेक्शन बदलता येत, मॅग्नेट्यूड बदलता येत. मग हेच तर आम्ही केलं ना रे. आम्ही काय केलं की हा पुढचा उचलून इथं आणलेला असतो, लक्षात आलं का. मग ही एकटी दोरी किती कामं करायला लागली, 2 कामं करायली. पहिली गोष्ट, त्या दगडाला खाली पडू द्यायचं. हा दगड याने बांधून ठेवलाय, याचा अर्थ हा जर 10 न्यूटन खाली फोर्स पडत असेल तर लागणारा वरती देतोय ना, बॅलन्स करण्याचा अर्थ कळतोय. आणि जर समजा खाली 10 न्यूटन पाहिजे आणि या जर दोरीने दिला नाही तर दोरी तुटून जाईल ना आणि तो खाली पडेल. साधा सोपा निसर्गाचा नियम की बॅलन्स आणि इनबॅलन्स झाला की तिथं मोशन होणार म्हणजे होणार. कळतंय मी काय म्हणतो ते, सोपं आहे नाही सगळं. ओके, एखादा दगड आपल्या डोक्यावरती ठेवला, त्याचं वजन आहे 100 न्यूटन, तो जर आपण बॅलन्स केला तर आपण असं थांबू शकतो. पण 1000 न्यूटन आपल्या डोक्यावर ठेवलं तर आपण थांबू शकणार. समजतं ना, साधं सोपं. मग आता इथं गाडी आल्यानंतर याचं अनालिसिस आम्हाला करावं लागतं आणि मग एवढा वेळ द्यावा लागतो तिथं की एकटी दोरी 2 कामं करायली, त्याच्यातलं हे काम करायला असेल तुम्हाला. मग समजा आता थोड्या वेळासाठी हा फोर्स ऑफ टेन्शन आहे, मग त्याचा एक तुकडा इकडे आहे, एक ऍडजस्टंट आहे. याचा ऍडजस्टंट झाला ना, हा अँगल आहे, अँगलला 2च बाजू. इकडे बघा रे बाबांनो, हा अँगल इथं, हा जर समजा टेन्शन असेल, टेन्शन समजा घेतला तरी हा त्याच्या जवळ, म्हणजे हा जो अँगल आहे त्याची ऍडजस्टंट बाजू झाली नाही, म्हणून याला म्हणायचं फोर्स ऑफ टेन्शन म्हटलं, आणि ऍडजस्टंट असल्यामुळे काय म्हटलं, कॉस थिटा. आणि याची हे अपोजिट आहे, अपोजिट असलं याचा अर्थ होतो साइन थिटा. कळलं का. मग कॉस थिटा आणि साइन थिटा कुठून आलं हे डोक्यात गेलंय का. आणि ते हे नसेल कळालं तर परत आणखी एक काम करायचं, कुठल्याही याच्यामध्ये ट्रायंगल मध्ये जायचं, राईट अँगल मध्ये. हा जर थिटा दिसला आणि साइन थिटा विचारला की लगेच असतं अपोजिट साइड बाय हायपोटेन्यूस. अपोजिट अँगलच्या पुढचे ना रे, आणि ऍडजस्टंट म्हटलं की अँगल बनवणारे असते, त्याच्यातली एक हायपोटेन्यूस आहे तर दुसरी ह्याला ऍडजस्टंट म्हणतात ना. मग हेच घेतलं ना मी तिथं. परत एकदा इथं बघा, जर याला मी एक असा ट्रायंगल ड्रॉ केला, असा राईट अँगल ट्रायंगल, आणि हा जर थिटा असेल तर थिटाची अपोजिट आणि थिटाची ऍडजस्टंट. लक्षात आलेलं आहे का. मग ऍडजस्टंट काय करायली तर वेटला बॅलन्स, आणि अपोजिट काय करायली तर त्याला गोल फिरवण्यासाठी लागणारा फोर्स द्यायला. इथपर्यंत कळाले का बाबा. सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत. आणि आणखी एक इंटरेस्टिंग फॅक्ट, सकाळी ज्यावेळेस स्क्रॅचला मुलांना बोलवलं मी 2च गोष्टी सांगितल्या ना. पहिले डायमेन्शनल अनालिसिस, आणि आता उद्या दुसरं काय घ्यायचं म्हटलं, वेक्टरच ना. मी दुसरं 11वीचं काहीच घेणार नाही, डायरेक्ट 12वी चालू करतो म्हटलं ना. पण 12वी चालू करायच्या अगोदर मला 2च गोष्टी शिकू द्या म्हटलं. त्यात वेक्टर अनालिसिस उद्या सकाळी होणार आहे ना. तुम्ही मला सांगा, कालपासून तुम्ही बघताय वेक्टर समजल्याशिवाय हे कळत नाही. लोकांना हेच कळत नाही की एक गोष्ट दोघांवर अवलंबून असणं म्हणजे कसं असं. माझा आणखी साधा सोपा क्वेश्चन आहे. आपण जर अशी भिंतीवर शिडी लावली, शिडी, तर ती शिडी दोघांची मदत घेत असते. एक भिंतीची हाईटची आणि दुसरी ग्राउंडची, तेव्हाच ती शिडी बसू शकते ना. मग कुठलीही लॅडर, कुठलीही शिडी ज्यावेळेस तुम्ही अशी लावता त्यावेळेस त्याला 2 सपोर्ट असतात, एक असतो भिंतीचा आणि दुसरा असतो ग्राउंडचा. मग ती शिडी कोणावर अवलंबून आहे, हाईट आणि बेस दोघांवरती ना. हेच मला वरडून सांगायचे. मग असो, मग ही शिडी कोणावर अवलंबून असेल तर हे असं नाही कळालं त्याला असं उलट करा. बघा आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला समजून सांगण्यासाठी, खूप सारे. हे ग्राउंड आहे, ही भिंत आहे, तर तुमची ही शिडी असेल ना. मग मला तेच वर्ड सांगायचंय. आता बघा मी सेम त्या भाषा सांगतो, कारण इथे येणार एक तर लेकरू असं आहे की ते म्हणाल एवढं केलं पण मला तरी पण नाही कळलं. शिक्षकाचं आयुष्य सुद्धा खूप अवघड झालं. कुठे इथंच नाही, मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये पण जावं, लेकरं 2 म्हणा मला कळलं नाही, आणि तिथं ती बिचारे जॉब करत असतात, त्यांना भीती असते. इथं हे सगळं आपलंच असल्यामुळे तुला कळलं नाही का, तू दवाखान्यात जा. हाय का बघ तुला अगोदरच असेल तर कळेल ना. आता तरी सुद्धा परत म्हणतो नाही ऍडमिशन महत्वाचं आहे. म्हणतो सोनू मी डबल सांगतो तुला, बरोबर नाही.
कारण सोनूचं काय झालं माहितीये तुम्हाला. तरी सुद्धा चला आता डबल सांगायचं आपण. आपण आता हे चांगल्या भाषेत सांगू, कारण कॉन्सेप्ट तर कळाली पाहिजे ना, तर ती परत रटत जाईल. ही जमीन असेल ना, हा बेस, मग ही काय असणार, मग त्याला तुम्ही काय लावणार, एक शिडी लावली अशी, चालतंय ना. आता मला सांगा, ह्या दोघांना बॅलन्स करणारी ही शिडी, म्हणजेच काय, तर शिडी कोणापासून बनली, दोघांपासून. मग आता जर मी याला एक वेक्टर म्हटलं आणि याला दुसरा वेक्टर म्हटलं, तर हा वेक्टर ह्याची किंमत आणि दिशा न बदलता मी इथं आणू शकतो का, आणू शकतो ना. मग ही जेवढी भिंत आहे ही भिंतच आहे ना, ह्या दोन्ही मध्ये अँगल 90चा, तर ह्या दोन्ही मध्ये अँगल 90चाच आहे ना. मग मला फक्त हे म्हणायचंय की हा जो एक वेक्टर आहे, म्हणजे ही जी एक शिडी आहे, त्या शिडीचे मी दोन भाग केले, एक केला वर्टिकल तर दुसरा केला हॉरिझॉन्टल, एकमेकांना किती डिग्रीने, 90 डिग्रीने. यालाच तुम्ही वेक्टर अनालिसिस मध्ये म्हणत असता कंपोनंट्स. काय म्हणत असता त्याला, कंपोनंट्स. कसले कंपोनंट्स, तर परपेंडिक्युलर कंपोनंट्स. आलो का आता तिकडे सिलेबस मध्ये. चला रे बाबा, नो आता एवढी बडबड झाली तर मला असं वाटतं मग आता ह्याचे दोन भाग करायचे का. चला दोन भाग, पहिला वरचा टेन्शनचा कॉस थिटा आणि दुसरा टेन्शनचा साइन थिटा. चला आता बरं, आता बरोबर गप्पा झाल्या. मग चला आपल्याकडे मेन कोण आहे, तर टेन्शन एकच आहे ना. मग ह्या टेन्शनचे किती भाग करणार तुम्ही, दोन. हा कॉस आणि दुसरा भाग कुठला रे, तर साइनचा. चालतंय ना. मी मागच्या लेक्चर मध्ये टीच वापरला होता बरं का, आता एफटी वापरायचं. मग आता तुम्ही मला सांगा, ह्या एका फोर्सचे दोन तुकडे झाले, बरोबर आहे का. त्याच्यातला हा फोर्स कॉस थिटा कशासाठी कामाला येतोय, तर दगडाला खाली न पडू देण्यासाठी, बरोबर आहे का. मग खाली कोण असतं, तर वेट असतो. म्हणजे हा काय बॅलन्स करतोय, वेट. म्हणजे हा कोणा एवढा असला पाहिजे, वेट एवढा असला पाहिजे. मग वेट म्हणजे कसं शोधतात, तर एम इंटू जी. याला मी म्हटलं 1 नंबर, याला म्हटलं 2 नंबर. आता मला सांगा, टेन्शनचा साइन कंपोनंट, साइन तुकडा काय करतो, तर टेन्शनचा साइन तुकडा लागणारा कसला फोर्स देतोय, सेंट्रिपिटल. त्याच्यामुळे ते गोल फिरते ना. मग दोरी त्याला गोल फिरवायचं काम करते, म्हणजेच काय देते, सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजेच mv² डिवायडेड बाय, आणि याला म्हटलं इक्वेशन नंबर 3 म्हटलं. चालतं का, सोबत आहात का सगळे, जोरात रे. किती वाजले, वेळ आहे, चला थांबा. ऍटलिस्ट प्रमाणापेक्षा जास्त वेळ गेला बरं गेला, एका लेक्चर मध्ये होत असते. आजपर्यंत कितीतरी बॅचेसला एका लेक्चर मध्ये शिकवलंय. लोक म्हणतात की तुम्ही जेवढे एक्सपर्ट व्हाल ना, तेवढा तुमचा वेळ कमी लागतो. मला उलट व्हायलंय. मागच्या बॅचला 1 तास लागला, त्याच्या पुढच्या बॅचला 1 तास 10 मिनिटं, त्याच्या पुढच्या बॅचला 1 तास 20 मिनिटं, त्याच्यानंतरच्या बॅचला 2 तास. काय सांगू बाळांनो, तुमची बॅच गेल्यास अशी बॅच येईल, येणार नाही. आदित्य तू नको फक्त बोलू, ठीक आहे. असं डबल फक्त कोणी येऊ नका, डबल वर्गात बसायची मात्र संधी कुणाला नाही. आजपर्यंत रेकॉर्ड आहे, मोडू नका. नाही तर सर मागच्या बॅचला मीच, तुमच्या पुढच्या बॅचला मीच, असं काही नको बरं का. चला आता ए बाबांनो, याला हे डायरेक्ट जोडून द्यायचे का, सिन्स FT म्हणजेच काय, टेन्शन, फोर्स ड्यू टू टेन्शन, किंवा टेन्शन म्हणा तुम्ही डायरेक्ट, मला डबल टी द्यायचा नव्हता. कॉस थिटा इज इक्वल टू mg ना रे बाबांनो. याला इक्वेशन नंबर म्हणा, चला 5 म्हणा, सॉरी 4 असतं रे. हा काय, 3 नंतर 5 काय असतं का, काय म्हणताय तुम्ही. पुढे टेन्शनचा कुठला कंपोनंट, साइन थिटा, तो काय देणार, सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर आहे का. हा फॉर्म्युला तर माहित आहे का नाही, नाहीतर यातली एखादं म्हणेल काय आलं, कुठं काय आलं, काय काय, मग आवड आहे. मग आता काय डबल. मग आता मात्र एक काम करतो, हे अनवॉन्टेड सगळं मिटवायचं बघा. मग आता आपण असं केलं तर चालेल का, इक्वेशन 5 ला 4 ने डिवाइड केलं तर चालेल. मग मी असं म्हटलं तर चालेल का, डिवाइड इक्वेशन 5 बरं का बाय इक्वेशन 4. मग आता याला भागायचे याने, बघ भागणारी संख्या खालीच असते ना. आता लिहितात वेगळं आणि बोलतात वेगळं. मग आता याला FT साइन थिटा, याला डिवाइड कशाने करायचं, त्याने. तर हे काय होणार, FT कॉस थिटा. डाव्या बाजूला डाव्या बाजू, इक्वल ला इक्वल, उजवी बाजू काय आहे
एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवाइड बाय काय आहे एम जी. चालतंय ना आता? कॅन्सल 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 आणि चालतंय का? आणि मग हे जर कळालं असेल तर आता याच्यातलं जे काही राहिलं त्याला बनवूया इक्वेशन नंबर 6 बनवूया. आता मला सांगा इकडे साइन थिटा बाय साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा म्हणजेच कोण रे टॅन थिटा इज इक्वल टू इकडे काय राहिलं व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर पण खाली आलं जी पण खालीच ना. देअरफॉर हे म्हटलं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू हे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार टॅन थिटा इंटू देअरफॉर व्ही इज इक्वल टू अंडर रूट टॅन थिटा इंटू सेम असाच फॉर्म्युला बँकिंग ऑफ रोडचा आला होता काल. तिथून आपली गाडी सगळी वाकडी तिकडे होते. म्हणा माझा हाच प्रॉब्लेम आहे. मी जे होतायचा तेवढा होतो सिरियसली. मी केमिस्ट्री जे होतला मी बायोलॉजी जे होतला मी करतो. पण एकदा आपल्याला वाटलं ना की आपण एवढं काम केलं नाही आउटपुट आलं मग कुणी माघार घेतली म्हणा कोण फेल झालं म्हणा कोण क्विट केलं म्हणा काय म्हणायचं म्हणा पुन्हा आपण जास्त विचार करत नाही. मग बँकिंग ऑफ रोड घेतलं आणि त्याच्यातून कर असं झालं की त्या दिवसाने हसली होती का. मग तर आणखी स्क्रू ढिला झाला. म्हणलं आज काय खरं नाही. पुन्हा घरी गेलो शेतात जांभळीच्या झाडाखाली गेलो असं 2 तास बसलो सिरियसली. हा खरंच रे. पुन्हा नंतर बोलतो मी तुला. पुन्हा म्हणलं आता बरोबर आहे की नाही. आता कोणी काय जर केलं तर टेन्शन घ्यायचं असं म्हणतो मी पण घेतो मी. ठीक आहे असं इथपर्यंत कळालं का? लक्षात आलं का सगळं? आता मुद्दा असा आहे शांत डोक्याने बघायचं. व्ही म्हणजे कसली वेलॉसिटी म्हणजे कुठं असते लिनियर वेलॉसिटी तर ती असते या ट्रॅक वरती ना सरकमफरन्स वरती असते. मग एखादा ऑब्जेक्ट किती फास्ट फिरतोय सरकमफरन्स वरती हे कोणावर अवलंबून असेल तर त्याची रेडियस आणि अँगल. पण अँगल म्हणजे हा टोटल अँगल का व्हर्टिकल सोबत केलेला अँगल आहे कळलं ना. म्हणजे तो सेमी अँगल आहे बरोबर आहे का. आणि फंक्शन कुठलं आहे टॅन थिटा. टॅन कसा आला कळलेला आहे का. मग जर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला गेला तर मला असं वाटतं हे अनालिसिस तुम्हाला जमायलाच पाहिजे. बाकी जर एवढं सांगून जर इथं एखादा माणूस नसेल एखादा पोपट असेल बरोबर ना माणूस नसेल एखादा पोपट असेल तर त्याच्यासाठी असं काहीतरी विचार करावा लागेल ना. वेलॉसिटी टॅन थिटा आर जी. आता मला तसलं जमत नाही तुम्ही माझी हेल्प करा की हे रटायचं कसं रे. हा हा व्ही ला काय म्हणायचं वडापाव. तुझा वडापाव जास्त करते दरवेळी. वडापाव एवढ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर वडापाव लावला ना तू व्हीला तर तुझा वडापाव व्हायचा ना का. काहीतरी वेगळं लाव ना. व्ही फॉर वेलॉसिटी. अरे तुला आठवतं का कोणा त्यावेळेस व्ही फॉर वेलॉसिटी आहे म्हणून. हा कोणीतरी चांगलं एखादं सांगा की. तेव्हा आपलं ठरलंय ना की आपले 90% लेकर एकदम कॉन्सेप्च्युअल नॉलेज घेतात पण 10% असे आहेत की ते चुकून आपल्याकडे आले आणि ते म्हणतील आम्हाला इथं दुसरा ऑप्शन द्या ना. कसला रटने का बस हमें नहीं चाहिए वो क्या है आपका. हा मला काय करायचं टॅन थिटा आर जी काय वापरायचं मला तर कळलं नाही. मी चालतो पुढे आणि मी युट्यूब वरती आहे तसं मला कोण काय बोलणार बी नाही कारण शाहरुखला अक्षय कुमारला आणि अजय देवगनला काय बोलले नाहीत. मला बिचारा गरीबाला कोण काय बोलणार आहे बरोबर आहे की नाही. हा पण तरी पण मला नको. मला पैसे नको मला. हा ठीक आहे असो. तर काय घ्यायचं ते घ्या. बरं तुम्ही मला नंतर ट्रिक सांगाल आम्ही असं लक्षात ठेवलं. जसं माझ्या मित्रांना कसं केलं माहिती ना मोबाईलवर वेडी बाई बरोबर आहे ना. मोबाईलवर वेडी बाई असं तो बोलला. मग काल माझ्या लक्षात आलं की त्याच्याच बायकोचा एक व्हिडिओ आमच्या मोबाईल मध्ये आहे वहिनी साहेबांचा. मग मी त्याला असं म्हणायचं का मोबाईलवर वेडी बाई सिरियसली आहे माझ्याकडे अशा ट्रिक्स मी त्याच्याकडूनच घेतो. असं कळलं का सगळ्यांना. मग आता एवढं कळलं असेल तर आता काय आलं रे बाबूंनो वेलॉसिटी कसली लिनियर वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट टॅन थिटा इंटू रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर ट्रॅक. आणि जीच बद्दल बोलायची गरज नाही. आता इथं आला बरोबर प्रत्येकाला कळालं असेल की बाबा लिनियर वेलॉसिटी बद्दल आहे तर आता दुसरी कसली वेलॉसिटी असते
अँग्युलर असते. मग दुसरी जर अँग्युलर व्हेलॉसिटी आहे तर आता त्याचं पण डेरिव्हेशन काढावं लागेल. मग लिनियर मधून अँग्युलर मध्ये कसं कन्वर्ट व्हायचं तर तुम्हाला माहिती आहे. सिन्स लिनियर व्हेलॉसिटी v इज इक्वल टू r इंटू, बरोबर आहे की नाही? असंच असेल ना. Therefore ओमेगा इज इक्वल टू काय येईल किंवा नको पुढे तिथे डायरेक्ट ठेवून बघा. मग च्या ठिकाणी काय लिहिलं? r ओमेगा इज इक्वल टू इकडे अंडर रूट टॅन थीटा r इंटू. आता मला इंटरेस्ट कशात आहे? आर मध्ये आहे का? कशात आहे? मग जिथं इंटरेस्ट तिथंच फोकस द्यायचं ना. मग मला ओमेगा पाहिजे पण इकडे का आहे? तिथे थोडा प्रॉब्लेम होईल ना. तरी पण म्हटलं चला जाऊ द्या, काय अडचण नाही. चला आज केलं. Therefore ओमेगा इज इक्वल टू इकडे अंडर रूट असंच ठेवलं समजा टॅन थिटा इंटू RG. पण आता मला सांगा हा R असा खाली डिव्हिजन मध्ये जाऊ शकतो ना? बरोबर आहे की नाही? मी काय बोलायलो समजतंय का तुम्हाला? मग आता प्रत्येकाला माहित आहे हे फक्त प्युअर मॅथ आहे. तो फिजिक्स गप्पच बसले मगापासून गप्प फिजिक्स. पण हा R जर मला रूटच्या आतमध्ये घेऊन जायचं समजा असं आहे बाळांनो, 25 डिवायडेड बाय 4 आहे. 4 रूटच्या बाहेर आहे आणि हे जर 4 मला असं करायचं असेल असं 25 आणि हे 4 मला आतमध्ये रूट मध्ये ठेवायचं असेल तर किती होईल? काय मध्ये घेऊन जायचंय 16 करावं लागेल ना. 16चं बाहेर आल्यास 4, बरोबर आहे का? कोणतर 2 म्हणलंय तर 21 तपासला होतं बघा. आता काय रे चालू आहे आणि पुन्हा सगळं झालं. मला कळलं नव्हतं सर. कसं कळलं बाई? मध्ये घेऊन जायचं किती स्क्वेअर करावं लागेल ना. मग हा आर मला मध्ये घेऊन जायचं आहे. आरचा स्क्वेअर व्हायला चालेल ना? हे बघा रे तुमचं कुठलं गणिताचं काय वांदेत मला कळलंच नाही. गणिताला काही शिक्षक नव्हते रे. टॅन थिटा आणि मॅथमॅटिक्स सारखा सब्जेक्ट इंटरेस्टिंगच नाही ना. 2 पेरू एवढ्या रुपयाला आले, 4 मोसंब्या तेवढ्याला आणल्या असं शिकवायचं ना. एक वस्तू एवढ्या रुपयाला घेतली एवढ्याला विकली तर फायदा किती होईल तोटा होईल असंच विचारायचं ना. एक गाडी एवढ्या वेळात एवढ्या लांब जाते तर एवढ्या वेळात किती लांब जाईल असले प्रश्न होते ना. ते तुम्हाला बोर वाटायचे का? असले प्रश्न ना सगळे. तरी आम्हाला ते बोर वाटलं. असं कसं होऊ शकेल? गणितासारखा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे का? फिजिक्स पेक्षा लाख पटीने इंटरेस्टिंग मॅथ आहे ना. तरी तुम्ही मॅथ म्हणलं की असं करताय ते आंबर खाली वाकून काहीतरी बघत बसले. काय करायचं तुला? आरचा काय झाला? मग आता याच्यातला एक कारण याच्यातला कॅन्सल होईल ना. मग मला सांगा इथं काय होणार? टॅन थिटा इंटू जी डिवायडेड बाय म्हणजेच काय आहे? ओमेगा आहे. मग तुम्हाला माहित आहे की मॅथचं एक इक्वेशन वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये येतं. आता तुम्हीच डोकं लावलं सर म्हणले तुम्ही असं नाही करायचं, आम्हाला वेगळंच काहीतरी करायचं. वेगळं करा, काही अडचण नाही. आता याच्यावरती आपलं बरंच काम करायचं पण ऍटलिस्ट इथपर्यंत पोहोचलात का? नक्की काय आलंय का तुम्हाला? ओके, मला वेळेचं नियोजन बघू द्या. आणि उद्या मात्र इथूनच असेल, डबल शिकवलं जाणार नाही. वेळ